कितीही खणलं तरी काय उपयोग, पाऊसच नाही, जमीन कोरडीच आहे. माहित आहे ग, पण दुसरं काय करणार, कर्ज फेडायचंय. मे महिना सुरू झाला की शेतकऱ्यांची पीक कर्जाची मोठी लगबग सुरू होते आणि वर्षभर शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्या असतात आणि या समस्याला आपण वर्षभर तोंड देत असतो. आणि अशातच मे महिना सुरू झाला की शेतकऱ्यांचं जे काही पीक कर्ज घेण्यासाठी कागदपत्रांची जमाजमा आणि लगबग सुरू होते. आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक हमखास उत्तर ऐकायला मिळतं की जर तुम्ही एखाद्या सोसायटीचं कर्ज घेत असाल तर त्यांची ती टक्केवारी ठरलेली असते, त्यांची जी शोषण करणारी पद्धत असते ती ठरलेली असते. परंतु तुम्हाला असं वाटलं किंवा आता सोसायटीवाले आपल्याकडून 10% 5% शेअरच्या नावाखाली विनाकारण पैसे घेतात आणि शेवटी वर्ष जर संपलं, 31 मार्चच्या आत जर आपण कर्ज नवं नाही केलं तर त्याच्यावर व्याजही भरावं लागतं. मग अशा स्थितीमध्ये तुम्ही त्या सोसायटीला सोडून देता आणि राष्ट्रीयकृत बँकेचा दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न करता. तर तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येकाला हा अनुभव आलाच असेल की तिथं गेल्याच्या नंतर त्या बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँकेच्या कुठल्याही शाखेमध्ये गेले तर तुम्हाला पाय ठेवायला जागा नसते किंवा त्या ठिकाणी भरपूर गर्दी असते. आणि तुम्हाला वारंवार एक कारण सांगितलं जातं की त्यांच्याकडे मॅनपॉवर कमी आहे किंवा माणसंच नाही येतं. आणि मग अशा स्थितीमध्ये तुम्हाला कुठल्याही टेबलला गेले तर तिथं 2-4 लोक आधीपासूनच उभे असतात. त्याच्यासमोर कागदाचा ढीग पडलेला असतो आणि तो त्या कॉम्प्युटरमध्ये स्वतःची कामं करत असतो. त्याला वर पाहायला फुरसत नसते आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही जर कोणीतरी त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला शक्यतोवर टाळण्याचा प्रयत्न करतो. आणि अशातच मग कुठल्या टेबलवर जायचं हे आपल्याला माहित नसतं. तिथं ज्या माहिती डिस्प्ले करायला पाहिजे तर त्या व्यवस्थित केलेल्या नसतात आणि बऱ्याचदा चुकीची माहिती डिस्प्ले केली जाते की एखाद्या ठिकाणी मदत केंद्र असेल तर तिथं दुसराच कोणीतरी बसलेला असतो. तो म्हणतो माझ्या टेबलला नाही, त्या दुसऱ्या टेबलला जा, त्या साहेबाकडे जा, या साहेबाकडे जा. फुटबॉलच्या चेंडू सारखं तुम्हाला 8-10 दिवस इकडे तिकडे फिरवलं जातं आणि इकडून तिकडून त्या बँकेमध्ये तुम्हाला फील्ड ऑफिसर किंवा ऍग्री ऑफिसर जर सापडला तर त्याच्या पुढे तुम्ही पुन्हा अर्धा एक तास उभं राहिल्याच्या नंतर तो तुमच्याकडं बघतो आणि तुमचे कागद पाहून न पाहिल्या केल्यासारखं करतो आणि त्याच्यानंतर तुमचे कागद तुमच्या हातात परत देतो आणि सांगतो की तुमचं गाव आमच्याकडे दत्तक नाही. आता हे दत्तक नाही हा एक जो काही गोष्ट आहे तर जो बँकेचा जो काही सर्व्हिस एरिया आहे तर यापूर्वी काही बँकांसाठी हा सर्व्हिस एरिया ठरवून दिलेला होता. मात्र रिझर्व्ह बँकेने याबाबतच्या ज्या काही अटी आहेत त्या सगळ्या शिथिल केलेल्या आहेत. कारण पूर्वीच्या वेळी काय असायचं की राष्ट्रीयकृत बँकांच्या 1-2च शाखा ह्या तालुक्याच्या ठिकाणी असायच्या आणि मग त्याच्यामध्ये ते मॅन्युअली किंवा आपसात समन्वय करून किंवा लीड बँकेच्या निर्देशानुसार किंवा त्यांच्या जे काही स्थानिक समित्या आहेत तर त्यांच्या डायरेक्शननुसार ती गावाचं कार्यक्षेत्र आपापल्या भागात वाटून घ्यायची. परंतु आता काय झालं की एकच बँक अशी असते की समजा उदाहरणार्थ स्टेट बँक असेल तर स्टेट बँकेच्या त्या तालुक्याच्या ठिकाणी 2-3 शाखा असतात आणि मग या 2-3 शाखा असतील तर तालुक्यात जर 100 गावं असतील तर मग ती स्वतःची कार्यक्षेत्र वाटून घेतील. किंवा जर समजा एखादा तालुक्याच्या ठिकाणचा असेल तर नाही, तुमचं गाव त्या बँकेच्या आमच्याच शाखेच्या दुसऱ्या कार्यक्षेत्रात येते, तुम्ही त्या शाखेशी संपर्क करा असं म्हणू शकतात. परंतु बँकेकडे गावच दत्तक नाही हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. कारण अशा स्थितीमध्ये आता बऱ्याच तालुक्याच्या ठिकाणी 4-4, 5-5 नॅशनलाइज बँका झालेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये जर समजा एखाद्या शेतकऱ्याला वाटत असेल की मी या बँकेतून कर्ज घेत होतो पण या बँकेची सर्व्हिस मला योग्य वाटली नाही, जसं आता आपण मोबाईल नंबर जसा पोर्ट करतो, आपण एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये जातो तर हा तो आपला घटनादत्त अधिकार आहे. आणि अशा स्थितीमध्ये जर समजा एखाद्या बँकेकडे जर तुम्ही म्हणत असाल की बुवा आमचे हे कागदपत्र पहा आणि या बदल्यात मला पीक कर्ज द्या तर तो फील्ड ऑफिसर किंवा तिथल्या बँकेचा मॅनेजर तुम्हाला तुमचं गाव आमच्याकडे दत्तक नाही असं म्हणू शकत नाही. कारण त्यानं ते तुमचे कागदपत्र घेतले पाहिजे, त्याची पडताळणी केली पाहिजे आणि कुठल्या कारणाखाली तुमचं कर्ज नाकारलं जातं हे तुम्हाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. की तुमचा सिबिलचा डाटा डॅमेज आहे किंवा तुमच्या याच्यामध्ये कागदपत्राच्या काही त्रुटी येतात किंवा एखादा डॉक्युमेंट त्यांना संशयास्पद वाटत असेल तर अशा स्थितीमध्ये कर्ज देण्याचा नाही देण्याचा तो अधिकार पूर्णपणे बँकेचा असतो. मात्र तुमचं गाव आमच्याकडे दत्तकच नाही हे अशी विधानं करणं हे चुकीचं आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये जर फील्ड ऑफिसर ऍग्री ऑफिसर जर तुम्हाला म्हणत असेल की तुमचं गाव आमच्याकडे दत्तक नाही तर तिथेच मॅनेजरच्या कॅबिनमध्ये जा. त्या कॅबिनची काचाची कॅबिन ती लावलेली जरी असली, तिथला गार्ड आत एंट्री जरी देत नसला तर त्याला सांगा मला महत्वाचं काम आहे भेटायचं. तो काय बंदूक घेऊन बसलेला नसतो आणि त्याला तिथं ऑन कॅमेरा असतोच तिथे
त्याला जाब विचारा की साहेब तुमचे फील्ड ऑफिसर म्हणतात की आमचं गाव तुमच्याकडे दत्तक नाही, तर मी तुम्हाला माहिती अधिकारात अर्ज देतोय किंवा मी लेखी अर्ज देतोय, तुम्हाला विचारणा करतोय की आमचं गाव खरंच तुमच्याकडे दत्तक नाही का, तर मला ते लेखी स्वरूपात माहिती द्या. लेखी स्वरूपात ते देत नाहीत आणि तुमचा अर्जही स्वीकारत नाहीत, ही टाळाटाळ करतात. ही पूर्ण महाराष्ट्रभरातली भारतातली ही कंडिशन आहे सार्वत्रिकपणे. आणि मग अशा स्थितीमध्ये जर तो ब्रँच मॅनेजरही तुम्हाला प्रतिसाद देत नसेल, तर त्या बँकेचे मेल आयडी तुम्हाला पासबुकवर किंवा Googleवर सहजपणे सापडतात. त्या शाखेचे मेल आयडी सुद्धा सहजपणे सापडतात. हाताने एक कंप्लेंट ड्राफ्ट करा मोडक्या-तोडक्या भाषेमध्ये जशी करता येईल तशी, किंवा Googleला ती कंप्लेंट ड्राफ्ट करून द्यायला सांगा. शिकलेल्या पोरांना ते सगळं माहिती आहे आणि ती कंप्लेंट तुम्ही करा. रजिस्टर पोस्टानं पाठवा, लीड बँकेला पाठवा, जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवा. आणि अशा स्थितीमध्ये जर बल्कमध्ये किंवा मोठ्या संख्येत जर अशा तक्रारी जात असतील, तर तिथं त्या जिल्हा प्रशासन असेल, स्थानिक प्रशासन असेल किंवा राज्य प्रशासन असेल किंवा राज्यकर्ते असतील आणि पेपरमध्ये जर त्याची पब्लिसिटी झाली, तर याच्यावर कुठेतरी इफेक्ट होतो. कारण ही लोकं फक्त तुमच्या आमच्यावर गुलामी लादण्याचा प्रयत्न करत आहेत. मग ही नियुक्त झालेली बँकेचे कर्मचारी हे तुमच्या आमच्यातलेच जरी कोणी असतील, तरी नोकरी लागल्याबरोबर त्यांच्या ढुंगणाला खुर्चीची टकली, की त्यांच्या मनामध्ये बेईमानपणाची एक प्रवाह सुरू होत असतो. हे मग तुमचे आमचेच कोणीतरी असतात, निवडून दिलेलेही तुमच्या आमच्यातलेच कोणीतरी असतात, परंतु ही शोषण करण्याची प्रक्रिया एक निरंतर चाललेली. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.